सामान्य रुग्णालय मालेगावातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाशी सकारात्मक चर्चा। सामान्य रुग्णालय मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी संघटनेच्या वतीनं अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अनीस मोमीन यांना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित अडीअडचणींबाबत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी झालेली बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संघटनेच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये 7 दिवसाच्या नाईट ड्युटीऐवजी 3 दिवसांची नाईट ड्युटी लागू करावी, सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना हॉलिडे सेकंड व फोर्थचा लाभ देण्यात यावा, तसेच स्वच्छतेची सर्व कामे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावीत, अशा मागण्यांचा समावेश होता। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अनीस मोमीन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली। संबंधित प्रश्नांचा आढावा घेऊन 7 दिवसाच्या आत योग्य तो निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिलं। या बैठकीस महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी, शहराध्यक्ष अख्तर शेख, कोषाध्यक्ष सागर पगारे, उपाध्यक्ष चेतन गुंदरे, ज्येष्ठ सल्लागार सुनील तिवडे, कार्याध्यक्ष गुलबीर सिंह चितोळे, कोषाध्यक्ष युवराज महाजन, शहर उपाध्यक्ष यश उज्जैनवाल, शहर सचिव विशाल वाघ, शहर कार्याध्यक्ष सुरेंद्र मोहेकर, शहर संघटक इस्तियाक शेख यांच्यासह सामान्य रुग्णालयातील कर्मचारी विकास गायकवाड, खाजेबाई सुभेदार, कलीम शेख, कृष्णा राठोड, अक्षय पाटील, अल्ताफ शेख, निळकंठ बनसोडे, सचिन गतीर, जितेंद्र निकम, कपिल पाटील, सचिन जाधव, गणेश काळे, सचिन मंगाम, रजत गायकवाड, शीतल पाटील, रंजना पाटील, मुकादम सोना हिरे, मुकादम श्याम घुगे तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनांचं स्वागत करत निश्चित कालावधीत मागण्यांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली।